संसाराला आम्ही परमार्थी लोकांनी हसायचं नसतं. कसं आहे, आता पुढच्या श्लोकामध्ये तुम्हाला आता येईल बघा. आता ही तुमची जय जयकार केली आहे. ह्या श्लोकामध्ये पहिले वास्तविक लोकांची जय जयकार केली की हा सुद्धा संन्यासी आहे. परंतु त्याच्यानंतर मग संन्यासांचं सांगितलेलं आहे की संन्यासी कसे याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग ह्या दोघांची तुलना करून मग अष्टांग योगी सांगितलेलं आहे. आणि मग अष्टांग योग सांगितल्यानंतर चित शांती कशी असते, ती चित शांती कोणाला भेटत असते हे सांगितलं. हे 5वा अध्याय. 5वा अध्याय 29 श्लोक आहे. महाकठीण आणि महाअवघड असं मला वाटते बाबा. म्हणजे कोणावर काय धरावं हे समजत नाही. त्याला हिंदीमध्ये एक शेर आहे, कहाँ से शुरू करू ये अधूरी जिंदगी. काय म्हणतात, कहाँ से शुरू करू ये अधूरी जिंदगी, एक कोना समेटा तो दूसरा फिसल जाता है. एक आवरायला गेलं, आता वाचनिकाला सांगायला लागलो तर संन्यासाचं सुटून गेलं. संन्यासाचं सांगायला लागलो तर वाचनिकाला वाटलं माझं संन्यासी श्रेष्ठ आहे, आपलं जीवन वाया गेलं. असं म्हणून ह्या दोघाला कवळून सांगावं लागतं. गोपाळकृष्ण महाराजाला सुद्धा ब्रह्मविद्या शास्त्र सांगत असताना पर आणि अवर दोघाला कवळून सांगावं लागलं अर्जुनाला गीता. म्हणून हे दोन्ही बी त्याच्यामध्ये आलेले आहे. पर आणि अवर. पर म्हणजे ईश्वरीचं शास्त्र, अवर म्हणजे देवतेचे शास्त्र. दोघांना कवळून बोलावं लागतं. तसं हे वासनिक आणि संन्यासी या दोघांना धरून बनलेला हा अध्याय म्हणजे 5वा अध्याय. आता हा संसारी मनुष्य कर्म करत असताना निष्काम भावनेने करत असतो, म्हणजे संन्यासासारखाच आहे की. मग तुम्ही म्हणता मग संन्यासासारखाच आहे तर मग संन्यास घ्यायचं कारण काय. आणि गोपाळकृष्ण महाराज एवढ्यावर थांबत नाही, अजून मी सांगतात की हा जो कर्म करत असतो हा संसारामध्ये राहून जर हा कर्म करत असला, हा काय नरकासाठी कर्म करतो काय. आणि संन्यासी जे कर्म करतो ते काय मोक्षासाठी करतो काय. संसारी मनुष्य कशासाठीच करून राहिला, परमार्थी मनुष्य कर्म करत असताना मोक्षासाठीच करून राहिला. मग दोघांचं साध्य जर एकच आहे. आता हा रस्ता आहे, इथं समोर गेट आहे. त्या गेट मध्ये आल्यानंतर समोर 2 रस्ते भागले. एक आहे प्रापंचिक, एक आहे संन्यासाचा. तुम्ही दरवाजामध्ये आल्या, तुम्हाला दिसून राहिले की 2 दरवाजे आहेत. दोन्हीकडून 2 जातात, एक महिलाकडे जात आहेत, एक पुरुषाकडे जात आहेत. पण त्या दोघांचा रस्ता जर साध्य तुमचं इथंच आहे की तुम्हाला इथंच पोहोचायचे, बाबाला दंडवत करायचा आहे, मग कोणीकडून आले तर काय फरक आहे का, सारखंच आहे ना. पण त्याच्यासाठी बाबांनी एक नवीन केले मध्ये असा हा प्लॅटफॉर्म, त्याला रॅम्प म्हणतात. काय म्हणतो तू, रॅम्प. हा जो रॅम्प बनवलाय ना, हा दोघांचे मधलं बनवलं. आणि ह्या दोघांचा मधला म्हणजे आमची अवस्था. आम्ही तर तिकडे बी नाही, धर इकडे बी नाही. दोघांच्या मधून जे निघालो की सरळ बाबाच्या आसनावर आलो. तुम्ही येऊ शकता का, तुम्ही येऊ शकत नाही. तुम्हाला मध्ये अडथळा आहे. कशाचा अडथळा आहे, प्रपंचाचा अडथळा आहे. बायको आहे, पोर आहे, आई आहे, बाकीच्या 12 भानगडी. तुम्ही येऊ शकत नाही. हेही डायरेक्ट आमच्याकडे येऊ शकत नाही. येऊ शकतात का, नाही येऊ शकत. यांनाही अडचणी येत. काय यांचे काय अडचणी येत, चुकत असते. विकार झाला, विकल्प झाला, हिंसा झाली, प्रमाण झाला, 17 भानगडी. ही डायरेक्ट येऊ शकत. मी इकडे येणारा कसा आहे, जो निष्काम कर्मयोगी आहे, ज्यांनी संसारामध्ये राहून रट्टे गट्टे खाल्ले पूर्ण केले. आणि पूर्ण केल्यानंतर मग संसार सोडून परमार्थामध्ये आला. मग परमार्थामध्ये आल्यानंतर जेवढे चटके त्याला संसारामध्ये लागले तेवढे परमार्थामध्ये चटके आहे का, नाही. तेवढे नाही. जेवढे इकडे आहेत ना, इकडचे डागे जे लागतात ना, तेवढे डागे इकडे लागत आहेत. इकडचे चटके आहेत, इकडचं दुःख आहे, इकडे दुःख हा आहे. मला तोची भावा, तोची भेदावा, निर्वेद आहे, अनुताप आहे, अनुसोच आहे, हे दुःख आहे. इकडं ते दुःख नाही, इकडं महाभयंकर दुःख आहे. इथं पोराचं दुखायला लागलं, पोरीचं बाळणपण आलं, आईचं दुखायला लागलं, बाप घरीच येत नाही, बाप दारूच पितो, 17 भानगडी तिकडे. इकडं ते भानगडी. इकडं दुःख कोणतं आहे, इकडं दुःख देव का भेटत नाही. देव भेटायसाठी काय करावं लागेल, मी किती सेवा करू, मी किती चांगलं कार्य करू, मी किती चांगले कर्म करू की मला ईश्वर मला जवळ घेईल, हे दुःख इकडे. ह्या दुःखापेक्षा हे दुःख वेगळे. आणि ह्या संसारामध्ये जो ह्या प्रपंचामध्ये राहून जो चटके खाल्लेला आहे,
आता तुमचं जे आहे, तुम्ही संसारामध्ये राहत असताना तुमच्याकडून दोष जरी घडला तर तुम्हाला माफ आहे, कारण तुम्ही नर्सरीचे LKG चे UKG चे विद्यार्थी आहात. वासनिक म्हणजे मला नर्सरी LKG आणि UKG वाटतं. ती कशी की ह्या वयामध्ये 5 वर्षाच्या आतली मुलं आहेत. तुमचं हे जे LKG UKG नर्सरीचे हे विद्यार्थी आहेत, यांच्यामध्ये तुम्ही परीक्षा दिली का, नाही दिली का, तुम्ही गणवेश घालून आले काय आणि नाही आले काय, तुम्हाला काहीच नाही. इकडे हे 4थीचे विद्यार्थी आहेत, पहिलीपासून 4थी विद्यार्थी, पहिलीपासून 7वीचे विद्यार्थी, पहिलीपासून 10वीचे विद्यार्थी आहेत. याच्यामध्ये कृपया आपण लवकरात लवकर कार्यालयात यायचे. असे जे विद्यार्थी आहेत त्याला या भगवद्गीतेमध्ये कच्च्या मडक्याची उपमा दिली आहे. कच्चे मडके जे आहे, हे कच्च्या मडक्याचं कसं असतं, जोपर्यंत ते आखेमध्ये घालत नाही, की कुंभाराच्या भट्टीला काय म्हणतो तो आवा, त्या आवेमध्ये जोपर्यंत त्याला घालत नाही तोपर्यंत माती भाजत नाही, आणि माती भाजत नाही तोपर्यंत माठ भरत नाही. आणि एकदा माठ बनलं आणि त्याला जर का तडा गेला, ते काही कामी येतं का खापत, ते फोडून फेकून द्यावं लागतं, त्याला काढून टाकावं लागतं, नाही तर ते त्याशी वाना नाही, पाटा नाही असा त्रास होतो बरं मग लागलं. परंतु जे कच्चे मडके असतात, जे त्याने चक्रावर बनवलेले, ते जर तुटलं तर त्याला पुन्हा तोडता येतं, त्याला पुन्हा नवीन बनवता येतं. परंतु एकदा जो भाजलेला आहे त्याला पुन्हा फोडता येत नाही, पुन्हा बनवता येत नाही. तसं जे वासनिक मंडळी आहे त्यांच्याकडून जर आचरण करत असताना निष्काम कर्मयोगाचं जर काही चुकलं तर त्याला उरिये म्हणतात. त्याला पुनश्च काही ना काहीतरी करता येते. पुन्हा पुढच्या वर्गामध्ये त्याला ऍडमिशन द्यायचं म्हणजे प्रमोटेड करावं लागतं, किंवा आपल्या लोक त्याला प्रमोटेड करते, काय हरकत नाही, तुझ्याकडून झालं ना तेच काय हरकत नाही. पण इकडं प्रमोटेड करता येत नाही, इकडं फेल झालं म्हणजे फेल झालं, त्याला रिस्टिकेटच करावं लागतं. 3 वर्ष त्याला वाचता येत नाही, आनंद सुरक्षा सांगतात, आनंद सुरक्षा परमेश्वर त्याचा मुख पाहतात. इकडं तसं नाही, इकडं त्याला उरी आहे. म्हणून ही पूर्व अवस्था ही कच्ची अवस्था आहे. त्या कच्च्या अवस्थेमध्ये त्याच्याकडून दोष जरी घडले तरी त्याला माफ आहे. म्हणून सांगतात की ह्या प्रपंचामध्ये पहिले निष्काम कर्मयोग कसा असतं, संन्यासी कसा असावा, याची प्रथम जी आहे प्रथम तयारी ह्या प्रपंचामध्ये करावी लागते. आणि ह्या प्रपंचामध्ये केली तयारी, मग हा तो संन्यास घेतल्यानंतर परिपक्व झाल्यानंतर मग तो इकडे येतो आणि मग हा इकडे चुकत नाही. आता याच्यामध्ये तर ह्या तळेगावकर शास्त्रीने स्पष्टपणे असा मुद्दा उचललाय की आता मग लहानपणी मुलांना दीक्षा द्यावी की नाही द्यावी, द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे. कारण ह्या माणसाने संसार काहीच पाहिलेला नसतो आणि संसाराला असं हिरवं दिसत असतं. मग इकडं आल्यानंतर त्याचं जर मन डामाडोल झाला तर मग कसं करावं. मग जर चुकला तर मग आल्यानंतर सुटते त्याचं तोंड पाहतो. एवढं मोठं जर घडत बाबा हसायला चुका लागलं सांगलं जाऊ नवीन नवीन पाहून काय पण इकडं आल्यानंतर त्याला मग त्याला काही हलता येत नाही, त्याला माग पुढं करता येत नाही, त्याला ते भोगावंच लागेल, त्याला ते फळ भेटणारच. परंतु ह्या प्रपंचामध्ये राहत असताना त्याला मात्र त्याला उरी आहे, तो कच्चा मडका आहे, ते तयारी करून राहिले संन्यास घ्यायची. म्हणून गोपाळकृष्ण महाराज म्हणतात की हा निष्काम कर्मयोगी जरी आचरण करत असला तरी तो मोक्षाची इच्छा धरूनच करतोय, आणि संन्यासी जरी आचरण करतोय तर मोक्षाची इच्छा धरूनच करतोय. दोघांचं साध्य जर एकच आहे, पण साध्य दोघांना का भेटू नये, दोघांना भेटलं पाहिजे, दोघांचं साध्य एकच आहे. मग तुम्ही या हाताने जेवले काय आणि या हाताने जेवले काय, दोघांचं साध्य हाच पोटामध्ये चाललाय, मुखामध्ये जाऊन पोटामध्ये चाललाय, तर मग त्याला वेगळं कसं म्हणता येईल. पण काही लोक त्याच्यामध्ये सांगत असतात संसारी म्हणजे आमच्या तुच्छ प्राणी, पण मी म्हणतो तसं नाही, तो तुच्छ प्राणी नाही, तो उलट परिपक्व आहे, तो पहिलीच्या वर्गामध्ये गेलेला आहे, त्याचा पाया तो पक्का करून राहिला. पण पक्का कधी करेल तो,
कर्म करत असताना निष्काम भावनेतून त्यांनी कर्म करावं, फळाची आशा सोडून. फळ आशा कोणतीही न धरता कर्म करायला इथून सुरुवात करायला. मग हे जर पहिले वळण इंद्रिया सकाळ, तुकाराम महाराज म्हणतात, जर इंद्रियांना पहिल्यापासून जर वळण पडलं, जर झाडाला लहानपणापासून जर आपण आकार देत गेलो, तर जसा आकार दिला तो तसाच झाड बनेल की नाही. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये असणाऱ्या प्रपंचिक लोकांनी पहिल्यापासून जर निष्काम भावनेतून कर्म जर करत राहिले, तर त्याला संन्यास घेतल्यानंतर मग अवघड जात नाही. त्याला निष्काम कर्म करत असतात आणि हे निष्काम कर्म करावं. निष्काम कर्म क्रिया करत असतानाच त्याची दुसरी पायरी म्हणजे पहिलीच्या वर्गातून दुसरीच्या वर्गात जायचं म्हणजे संन्यासाची पायरी. मग ह्या प्रथम पायरीमध्ये त्यांनी वस्त्र नाही सोडले तरी हरकत नाही, त्यांनी केस नाही काढले तरी हरकत नाही. परंतु काही कारणास्तव जर अशी जीव संसारामध्ये संसार नाही सोडू शकले, जसे सारंगपंडिताची पत्नी कामैसा. सारंगपंडिताचे 60 उपार होते देवाजवळ, पण सगळे सहेतून भरेतून केलेले. ते स्वतः यायचे पण मंडळीला कधी आणत नव्हते स्वामीकडे, मंडळीकडे स्वामीला येऊ देत नव्हते. मग असे जीव जे आहे ज्यांना त्या ठिकाणी सारंगपंडितांनी स्वामी जवळ येऊ दिले, पण त्यांची अपार श्रद्धा स्वामीवर होती. अशा ज्या महिला असतात कामैसासारख्या, त्यांना जर संन्यास घडला नाही तर मग त्यांना काही सृष्टी वाया गेली असं म्हणता येईल का? असं म्हणता येत नाही. त्यांना पुढं आचार्याने आपल्या कार्यामध्ये त्यांना संन्यास दिलेला आहे. नुसता संन्यासी श्रेष्ठ अशा प्रकार. मिथिलेचा राजा जनक राजा सगळ्यांनी ऐकला असेल. व्यासदर्प हरण असं श्रीकृष्ण निरूपित एक चरित्र आहे. श्री चक्रधर स्वामी निरूपित श्रीकृष्ण चरित्र. त्या चरित्रामध्ये व्यासांचं दर्प हरण आलेलं आहे. व्यास जे होते, व्यासाने महाग्रंथांच्या उत्पत्त्या केलेल्या आहेत. व्यासाने भागवत बनवलेलं आहे. एक दिवस व्यासाने अत्यंत कष्टाने भागवत बनवलं आणि गोपाळकृष्ण महाराजांकडे गेले. गोपाळकृष्ण महाराजांकडे गेले आणि त्यांनी सांगितले की देवा, मी तुम्हाला भेटण्यासाठी. गोपाळकृष्ण महाराजांनी विचारलं, कुणीकडे आले ऋषी महर्षी? कुणीकडे आले? तर तुम्हाला भेटायला आलो. गोपाळकृष्ण महाराज म्हणाले, मला वेळ नाही, मला तर सध्या पांडवांना भेटायला जायचं, माझ्याकडे वेळ नाही. म्हणाले मग मी तर एक ग्रंथ सांगा. म्हणाले काय पहिले भेटायचं? ते म्हणाले मी ग्रंथ केला, ज्याला भागवत असं नाव दिले आणि मी ते तुमच्यावर ग्रंथ लिहिलेला आहे आणि माझी इच्छा आहे ती तुम्ही ऐकावी. गोपाळकृष्ण महाराज म्हणाले माझ्याकडे वेळ नाही. तो असं कर म्हणाले, हा ग्रंथ घे आणि तो मिथिलेचा राजा जनक आहे त्यांच्याकडे जा आणि त्यांना हे ग्रंथ वाचून दाखव. व्यासाने ते ग्रंथ घेतला, मिथिला नगरीला गेले. मिथिला नगरीला जनक राजा राज्य करत होता. अत्यंत वैभव संपन्न त्यांचं राज्य होतं. अत्यंत धार्मिक तो राजा होता. राज्य अत्यंत व्यवस्थित प्रमाणे अष्टांग राज्य उच्चते ज्याला म्हणतात की दोन राष्ट्रकोशांचे चातुरंग सुरत बलम आमात्य गणिकाश्चैव, सगळं संपूर्ण सगळ्या गोष्टी होत्या. दुर्ग बी होतं, राष्ट्र बी होतं, कोश बी होता, चातुरंग सेना बी होती, सुरत बल बी होते, आमात्य बी होते, गणिका बी होते. सगळ्या गोष्टी परिपूर्ण असा अत्यंत धार्मिक राजा म्हणजे त्याचं नाव होतं जनक. जनक राजाकडे गेले. आता व्यास ऋषी काही साधी माणसे आहेत काय? गीता श्रीकृष्ण ओक्ती एर अवघी, बोला की संतोष सर, हा आहे की नाही असं वचन? बागलातलं आहे का? नाही, बागलातलं नाही, चक्रधर स्वामी सूत्र. बाई गीता श्रीकृष्ण ओक्ती. गीता ही परब्रह्म परमेश्वर अर्थात गोपाळकृष्ण महाराजांच्या मुखातून सांगितलेली अर्जुनाला युद्धभूमीमध्ये. हे रावघी व्यासोक्ती, हे बाकीची जितकी बी शास्त्र आहेत, अन्यपंथी भागवत आमके तमके पुराण विराण सगळे हे त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेले किंवा यांनी स्वतः तयार केलेले, व्यासांनी केले. मग असे हे व्यास ज्यावेळेस मिथिला नगरीला गेले तर मिथिला नगरीचा राजा आपलं राज्यकारभार करत होता. व्यासांना पाहिलं, सभेमध्ये उठून उभे राहिले, व्यासांचं स्वागत केलं. या महर्षी या. त्यांना बसायला आसन बरोबरीचं दिलं, बसवलं त्यांना. राजाने आपलं पूर्ण राजकारभार केला. पूर्ण सगळं राज्यकारभार सकाळच्या सकाळी 10 वाजेपर्यंत सगळ्यांना कामाशी लावलं.
अमात्यांना कामाशी लावलं, सेनापतीला कामाशी लावलं, आपली सगळी काम निघून घेतले. मग व्यासाजवळ गेले. म्हणाले, व्यास महर्षी येण्याचं प्रयोजन काय? व्यासाने आपली धोपटी काढली, धोपटीतून ग्रंथ काढला, समोर ठेवला. ते म्हणाले, मी अत्यंत कष्टाने हा भागवत ग्रंथ बनवलेला आहे. नवीन ग्रंथ आहे म्हणाले, आजपर्यंत हा मार्केटमध्ये आलाच नाही, कोणी लिहिलंच नाही याला. नवीन प्रकाशन आहे, प्रोडक्शन. आणि मी गोपाळकृष्ण महाराजांवर हा ग्रंथ लिहिलेला आहे. मी गोपाळकृष्ण महाराजांजवळ गेलो होतो आणि त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला ग्रंथ वाचून दाखवतो. मग गोपाळकृष्ण महाराज म्हणाले, आम्हाशी पवाडू नाही, सध्या तुमचं ग्रंथ ऐकायला आम्हाला वेळ नाही. आम्हाला दुसऱ्या कामासाठी जायचे, जीवाचं कल्याण करण्यासाठी, जीवाचा उद्धार करण्यासाठी, पांडवांकडे आम्हाला जायचंय. म्हणून मला तुमच्याकडे पाठवलं. मग तुमच्याकडे पाठवलं तर मग म्हणाले, मी काय सेवा करू? ते म्हणाले, सेवा करायचं काही काम नाही, तुम्ही बसा बरोबर आमच्या, आम्ही तुम्हाला ग्रंथ वाचून दाखवू. तुम्ही तो कान लक्षपूर्वक ऐका आमचा ग्रंथ. आणि आम्ही सांगितलेला ग्रंथ हा नवीन ग्रंथ आहे, गोपाळकृष्ण महाराजांवर किती सुरेख केलेला आहे. हा ग्रंथ तुम्ही गोपाळकृष्ण महाराजांना निरोप पाठवा की हा फार सुंदर ग्रंथ आहे, आमची ही इच्छा आहे. ठीक आहे म्हणाले. राज्यकारभारात आटकलो होतो. विनत कंदर होऊन जनक राजा त्यांच्यासमोर बसले. व्यासाने पान उचकायला सुरुवात केली. श्री परेशाय नमः. व्यास उवाच. एक श्लोक म्हणला, जनक राजाने लक्षपूर्वक ऐकलं. दुसरा श्लोक म्हणला, जनक राजाने लक्षपूर्वक ऐकलं. तिसरा श्लोक म्हणला, जनक राजाने लक्षपूर्वक ऐकलं. चौथा श्लोक म्हणायच्या अगोदर जनक राजा म्हटले आणि त्याच्या पुढचा चौथा श्लोक म्हणला, पाचवा बी म्हणला, सहावा बी म्हणला. व्यासाला मोठा आश्चर्य झालं. अरे म्हणाले, मी नवीन प्रोडक्शन अजून लिहूनच राहिलो, अर्ध लिहिलेलं, अर्ध लिहायचं बाकी, अजून मला लिहायचं राहिलं. निवृत्ती बसाले ज्ञानदेव बोले, लिहायचं राहिले नाही अजून, आणि तुम्ही करताय कसं काय पोलीस? अरे म्हणाले, व्यास बाबा, हे माझ्या ग्रंथालयामध्ये ऑलरेडी ठेवलेलं आहे. हा, तुमच्या ग्रंथालयामध्ये ठेवलेलं, आणून दाखवा. व्यास गेले आणि आतमध्ये ग्रंथालयामध्ये ग्रंथ काढून आणला आणि तो दिला. एक एक फांकी त्यांनी काढून पाहिली, बरोबर तेच लोक जे जनक राजाकडे ग्रंथ होते. व्यास इतके जर आता इतके ज्ञानी हुशार होते आणि हा एवढ्या सर्व भोगामध्ये लिप्त असलेला हा राजा, मग मला सांगा, व्यासाने केलेलं लिखाण आणि ह्या संसारी माझ्या ग्रंथालयामध्ये आपला ग्रंथ, मग दोन्ही बरोबर आहे की सारखी एक वेगवेगळे येतो? मग प्रापंचिक माणसाला आपण तुच्छ कसं समजायचं? प्रापंचिक माणसानं प्रपंच केला म्हणजे काही तुच्छ झालं काय? अशातला प्रकार नाही. काही कारणास्तव अशा जर जीवाने संन्यास घेऊ शकला नाही तरी तो वाया गेला असं होत नाही. शेवटी चार घडी ऐशिया गेल्या तरी काही आणि तैशिया गेल्या तरी काही. शेवटी का होईना तर संन्यास सांगितलेलं आहे, पण काही कारणास्तव घेऊ शकले नाही म्हणून तो निष्काम कर्मयोगी वाया गेला असं होत. निष्काम कर्म, निष्कामतेने कर्म करत राहणं हे फार महत्वाचं आहे. जनक राजा असं संपूर्ण कारभार करायचे, तुमच्यासारखीच प्रापंचिक होते, तुमच्यासारखीच राजे होते. तुम्ही बी राजे लोकच आहेत, आमच्यासारखे राजेच आहेत ना. मग तुम्ही राजे लोक तुमच्या प्रपंचामध्ये राहून तुम्ही जर कार्य करता जसं तो जनक राजा करायचा. मग जनक राजाच्या राज्यामध्ये असे भागवतचे भागवत लागत राहायचे. मग भागवत तो राजाही लावायचा, संतही यायचे, भागवत चालायचे त्यांच्या राज्यामध्ये. भागवताचे ग्रंथावर ग्रंथ सरीवर सरी चालायचे, संत महंत येत राहायचे. पण संत सुद्धा जोपर्यंत राजा येत नाही तोपर्यंत सुरुवात करतो. मग एकदा झालं, दोनदा झालं, सगळे गाव जमा झालं तरी बाबा बोलायला काही तयारच नाही, कारण त्यांनी सुरुवातच करायला तयार आहे. मग कुसकुस सुरू झाली. आपल्यासाठी कशाला बाबा बोलतील? आपल्यासाठी बोलणार नाही ना. आपण काय देतो 10,000 रुपये बाबाला, बाबाला लाखोनी जो देणार आहे तो जर आला तर बाबा म्हणतील ना, मग सांगतील ना कर्मयोग कसा आहे, संन्यास कसा आहे. आम्हाला कशाला सांगतील? अशी कुसकुस सुरू झाली खायच्या. कुसकुस ऐकता 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 त्या गुरुच्या कानापर्यंत आली. गुरु काही बोलले नाही.
दररोज राजा राज्यकारभार करायचा. राज्यकारभार झाल्यानंतर त्यांना दोन हे जे महंत सांगायचे, ऋषी सांगायचे, त्यांच्यासमोर बसायचे, आदरपूर्वक श्रद्धापूर्वक ते शास्त्र ऐकायचे. एक दिवस असं भागवत सुरू होते. संपूर्ण गाव त्या सभा मंडपामध्ये बसलेलं होतं. भागवत रंगामध्ये आलो होतो. गुरु रंगून रंगून सांगत होते, नाचत नाचत सांगत होते. राजा तल्लीन होऊन ऐकत होता. कोणतरी दरवाज्यावर ओरडत आलं, गावामध्ये आग लागली, आग लागली, आग लागली. सगळं गाव पळालं. मंडप रिकामा झाला. राजाने किती बातमी ऐकली, गुरुने किती बातमी ऐकली. राजा त्याच्या मस्तीमध्ये झूम झालेला आहे, गुरु त्यांच्या मस्तीमध्ये झूम आहे. गुरु मस्तीमध्ये येऊन ते भागवत सांगतायत. गुरु राजा जनक मस्त मस्तीमध्ये येऊन तो शास्त्र श्रवण करतोय. गुरु नाचतायत, राजा बी नाचतोय. तिकडे आग लागली, आग लागली, सगळं सगळं मंडप रिकामा झाला. तरी जनक राजा त्यात बसला. सगळ्या गाव पळालं, सगळ्या गावाने आग विझवली. राजाच्या महालामध्ये काही आग लागली होती. राजा हल्लाच नाही. सगळं भागवत संपलं. मग जाग आली. जनक राजाने मागं पाहिलं, गुरुने पुढं पाहिलं. एकही माणूस मंडपात नाही. दोघं उठले. राजाने नमस्कार केला गुरुला. दोघं बाहेर निघाले. गुरुवर आज इतकं तुम्ही इतकं अलौकिक शास्त्र सांगितलं, इनक्रेडिबल शास्त्र, इनक्रेडिबल थेरपी ऑफ लॉर्ड कृष्णा. एक लेवा जिथे लॉर्ड कृष्णाच्या तुम्ही कथा सांगितल्या, तो सांगितलेला किती रस भरलं म्हणाले. आज किती अंतकरण सद्गद्गद झाले म्हणाले. माझं तृप्त झालं म्हणाले. गुरु आज तुमचं शास्त्र ऐकलं. ते म्हणाले हे सगळं सगळं चांगलं आहे. मी सांगत होतो हे मी योग्य आहे, तुम्ही गदगद झाला. मी बी सांगताना गदगद झालोय. ही सगळं खरं आहे, पण ज्यांच्यासाठी आपण लावलं तर आज कोणीच दिसत नाही. लोक बाहेर निघाले तर पाहताय की सगळ्या गावामध्ये हाहाकार माजलेला. लोक छोटे छोटे ग्लास काय, तांबे काय, बगीचा काय, हांडे काय, गाडी घेऊन काय पाहता येतं, नाक काय भिजवता येत. एवढ्या मोठ्या महालाचा राजा भागवत ऐकत बसला. महालामध्ये काय आग लागली नसेल काय? महालामध्ये सुद्धा आग लागली. पण तरी जनक राजा हल्ला नाही. जनक राजा उठला नाही. जनक राजाने गुरुने सांगितलं, पहा म्हणाले गावामध्ये आग लागली, बराच नुकसान झालं, बरेच झोपड्या जळाल्या, बरेच घर जळाले. ज्यांना वाचवता येत होतं त्यांनी वाचवलं, ज्यांची नाही वाचले ते जळाले. महाराज म्हणजे महाराजचे हाल पाहून जाऊन काय आहे तिथे. म्हणून गुरु राजा निघाले. पाहिलं तर अर्धा मग जळून खाक झालेला. काहीच भाव नाही. जनक राजाच्या चेहऱ्यावर निश्चळ जो भाव, जो भागवत ऐकताना होता, तोच भाव त्याच्या चेहऱ्यावर. फार ताकद लागते बरं का. इट इज नॉट अ जोक. चेष्टेचा विषय नाही आहे. एखादा विषय होऊ द्या, चेहऱ्याचे रंग बदलतात. मुलां जळालं तरी चेहऱ्यावर एक अशी सळ सुद्धा त्या राजाच्या आली नाही. गुरुने विचारलं, का हो राजे, महल जळालं, जाऊ द्या म्हटलं, आपलं काय होतं, ज्याचं होतं त्याचं जळालं, आपलं काय. तस्मात् तत्त्वमुत्तिष्ठ यशो नभस्तो जित्वा पुरुषं राज्यं समृद्धं मयि वैते निहता पूर्वमेव निमित्तमात्रं भव सर्वेसाची. अरे आपण आहे कोण? आपलं आहेच काय इथे? मर्म स्वच्छ जीवातून ते काही असेल ना काय दिसेल. देवानं सांगितलंय तरी आपल्याला कळत नाही. समोर दिसतंय तरी आपल्याला कळत नाही. पटल तरी कधी मला हेच कळत नाही. त्या जनक राजाला अशी सळ सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर नाही. लोकांनी पाहिलं जनक राजाला तेच चेहऱ्यावर स्मित हसते, तेच त्याच्या चेहऱ्यावर. म्हणून विचारलं, काही वाटलं नाही तुम्हाला? काय वाटलं? एवढं ईश्वरीचं शास्त्र ऐकलं, अंतःकरण गदगद झालेलं, इतकं समाधान कुठंच भेटत नाही म्हणाले. वैभवामध्ये थोडं समाधान, भोग भोगण्यात समाधान नाही, भोग त्यागण्यात समाधान. हे त्या राजाला कळलं, त्या वासनिकाला कळलं, दुसऱ्याला कळलं. सैन्याची झोपडी झोपडी वाचवण्यासाठी पळाला असेल. त्यात एखादा सैन्याची असेल ना माझ्यासारखा लुच्चा, त्याची झोपडी जळली तोही पळाला असेल, तोही पळाला.
झोपडी आणि राजाचा किती फरक आहे. पण ती झोपडी वाचण्यासाठी पळाला, पण राजा हल्ला नाही जागचा. याला म्हणतात निष्काम कर्मयोग. हा आहे निष्काम कर्मयोग, जो संपूर्ण वैभवामध्ये राहून सुद्धा त्याला खेळत नाही, खेळत नाही, खेळत नाही. हा निष्काम कर्मयोग. ही संन्यासाची प्रथम पायरी. आणि हा झालेला उत्तम संसारामध्ये त्याच माणसानं संन्यास घ्यावा. येर गवळ्याचं काम नाही, इथं जातीची पाहिजे बरं का. हा, इथं जातीवंत लागत असतं. असं येर गवळ असलं ना मग ताबडतोब बोलतात ह्या शाळेत काय. तुम्हाला तर कोणी काही बोलत नाही, पण आमच्या बस स्टेजवर बसल्यानंतर मग हालचाल सुरू होती. हा बाबा, अहो पहिल्या जुन्या काळामध्ये राजस तामस सात्विक 3 प्रकारचे होते जीव. त्यांच्या परीक्षा घेतल्या जायच्या. सात्विकाची म्हणाले 12 वर्ष परीक्षा होती, तामसाची 3 वर्ष परीक्षा होती, राजसाची 6 वर्ष परीक्षा होती, आणि त्यांच्यानंतर संन्यास दिला जायचा. आज तिसऱ्या दिवशी येतो आम्ही जरा उडून टाकतो, उडवलं त्याला. याच्यामध्ये काय परिपक्वता नसते. संन्यास घेणे आणि संन्यास देणे फार मोठा, आता तो विषय नाही आज. एका दिवशी तुम्ही संन्यासाच्या विषयावर मला बोलवलं तर ऐकण्यासाठी तुम्ही तुम्हाला सांगणार, आजच सांगणार. मग तुम्ही म्हणता ह्याच काही गोष्टी करते बाबा, काही खरं नाही. पण तुम्हाला खरंच सांगणार, संन्यास देणे आणि संन्यास देणे फार मोठा फरक आहे. तुम्ही आले, तुम्ही संन्यास घेतला, पण संसाराने तुम्हाला सोडलं का? संसाराने तुम्हाला सोडलं पाहिजे. एक अडीच त्याग, एक स्वतः जायची विसरली, एक कुस्ती वाचण्याचा आहे, एक स्वतः जायची विसरली. 3 प्रकारची. 4था प्रकारचा आहे कुस्ती वाचण्याचा. त्याला संसाराने सोडलं. पुत्र ब्राह्मणी गंती करी, माया बहिणी गंती करी, मग तो ते गावामागे तो विश्वतीत गेला. देव तू माझा आणि मी तुझी, ऐसा म्हणून उमरावशी करून निघेल. ही अवस्था असते संन्यासाची. तुम्ही संसार सोडला, तुम्हाला संसार सोडत नाही. तुम्ही आज जरी दीक्षा घेतली तरी पुन्हा 4 दिवसानंतर, महिन्याभरानंतर फोन येईल, बाबा तुम्ही वाटण्या केल्या नाही ना, चला बरं ते वाटणी पत्र पहिले करून द्या, पोटफोड करून द्या. बाबा ते मागची केसेस आटपले नाहीत ना, चला ना ते करून द्या ना, कोणाला तरी पावर बॅटरने घेऊन द्या ना. म्हणजे तुम्ही संसार सोडला, संसारने तुम्हाला सोडलं का? नाही सोडला. संसार ज्यावेळेस सोडतील, संसाराचे लोक तुम्हाला ज्यावेळेस सोडतील, केव्हा सोडतील? मर जीवा मर का ऐसी खंती करून तुम्हाला सोडतील, त्यावेळेस तुम्हाला संन्यास होईल. आणि हा संन्यास माणसाला ते सोडल्यानंतर होतं. ती कधी सोडत असतात? तुमचं ही निष्कामता पाहून तुम्हाला सोडून देत असतात की हे जर आता आमच्या काही कामाचं नाही झालं. जसे आमचे जालन्याचे चरित्र आहे. महादेशाला त्याचे नातलं काय म्हणायचे की वाया गेली, हे आमच्या काही कामाची नाही राहिली. त्यावेळी चक्रधर स्वामीने सांगितलं, देवाला सांगितलं की देवा मला माझे नातलग असे म्हणतात ना मी त्यांच्या काही कामाची राहिली. ती म्हणाली बरोबर आहे, तुम्ही त्या संसार लोकांच्या काही कामाचे राहिले, काहीच कामाचे राहिले. पण तुमची तिथे भूमिका तिथे काय जाणत असती वाटत. तुम्ही पारसमणीला इथे येऊन स्पर्श केलाय, तुमचं पूर्ण पारसमण्यासारखं तुमचं सुवर्णाचे तुम्ही झालेला आहात. मी म्हणलं होतं या सुवर्णात आज 3 वर्ष, पुढच्या 26व्या वर्षी बाबा ज्यावेळेस करतील त्यावेळेस पुढचे 3 श्लोक सांगितले. माझं काही चुकलं नाही बरं का आता, माझं काही चुकलं नाही, विषय सोडून काही दुसरं सांगितलं नाही. 3 श्लोक झाले, त्याला मी काही करू शकत नाही, क्षमा मागतो आता तुमची. पण असा हा परिपूर्ण झालेला कर्मयोगी त्यांनी संन्यास घ्यावं. आणि असा घेतलेला संन्यासी इकडं आल्यानंतर निष्कांतीने कर्म करता 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 एकदम अष्टांग योग साधतो. अष्टांग योग साधल्यानंतर जो संपूर्ण आयुष्यामध्ये आपल्याला असं समजतो की एक शेवटचा श्लोक घेतो. हो विचारू विचारू बंद करायचं काय? बोल झाले काय? मला ऐका, मला ते काय सांगितलंय बाबा टाईमशीर यायचे. आमचे कार्यक्रम टाईमशीर सुरू होतात. टाइमाच्या व्यतिरिक्त तुम्ही जर मागे पुढे आले तर मला टाइम तेवढाच भेटतो.
त्याला आम्ही जिम्मेदार राहणार नाही तेवढं तुम्हाला येतं ते बघा. मला त्या यांनी सांगितलं होतं, कोणी सांगितलं, ते धनंजय दादा. टाईपचे कार्यक्रम सुरू होते, टाईपचे कार्यक्रम बंद करावे लागतात. आमचे कार्यक्रम सकाळी 4:30 पासून सुरू होतात, 3 वाजल्यापासून. मला हरकत नाही, मी बी महाराष्ट्रामध्ये राहतो, महाराष्ट्रामध्ये सचिन तेंडुलकर बी राहतो आणि महाराष्ट्रामध्ये अमिताभ बच्चन बी राहतो. आणि त्या दोघांचं बी असंच टाईम सुरू होतं. सेकंदापासून त्यांच्या पैशाची सुरुवात होते. सेकंद वाढली तुम्ही सांगा, रेट वाढला आपला. आता नाही बस तद्बुद्ध्यात्मानं स्थान निष्कासत परायणा गच्छन्त पुनरावृत्ती ज्ञानभूत कर्मस. असा जो मनुष्य आहे ज्याची त्या ब्रह्मामध्येच ज्याची बुद्धी रत झाली, त्या ब्रह्मातच त्याचे मन लागले आहे, त्यातच त्याची दृढ भक्ती आहे, तेच ज्यांना परम आश्रयस्थान वाटते, ज्ञानाने त्याचे कष्ट धुतले गेले, असे पुरुष पुनरपी म्हणजे मोक्षाला जातात. असा जो संसार मनुष्य संपूर्ण सर्वसंग परित्याग करून संन्यास घेतो. संन्यास घेतल्यानंतर त्या ब्रह्मामध्ये त्याची बुद्धी रत होऊन जाते की मला जे साध्य प्राप्त करायचे ते हे, ही त्याची बुद्धी. सत्बुद्ध्यास्त आत्मा, सत्बुद्धी, त्याची बुद्धी बुद्धीनं मानलं पाहिजे, बुद्धीनं ठरवलं पाहिजे. नुसतं मनानं ठरवलं की मनाने ठरवल्यानंतर गडबड होऊन जाते. म्हणजे रणाईताचा काय शरण आला, मग त्याच्या रणाईची व्यवस्था केली, रण त्याचं देऊन झालं की ते मध्ये देईन ना तुमचे पैसे चाललो. ही भावना नसावी. एकदा शरण आला की आला, अनन्य भावनेने त्याने शरण आलं पाहिजे. सद्बुद्ध्या सदात्मान, सद्बुद्ध्या ज्याची बुद्धी ईश्वरामध्ये रत झालेली आहे, रमलेली आहे, अशा ब्रह्मातच ज्याचे मन बी लागलेलं आहे. सद्बुद्धी सदात्मान, त्याचं मन बी त्या ब्रह्मामध्ये लागलं, त्यातच त्याची दृढ आसक्ती झालेली आहे. सद्बुद्धी सदात्मान स्थान निष्ठा सत्परायणा, त्याची निष्ठा परिपूर्ण आहे. गच्छन्ते पुनरावृत्ती ज्ञाननिर्धूत कर्मशा, तेच त्यांना परम आश्रयस्थान वाटते आणि ज्ञानाने त्याचे कश्मल धुतले गेलेले आहे. ज्ञानामुळे त्याच्या मनामध्ये कोणतंच कश्मल राहिलं नाही, कोणती शंका राहिली नाही. असा जो जीव आहे, असा जो साधक आहे, त्याची बुद्धी ईश्वरामध्ये रत झालेली आहे, ईश्वराला अनन्य गतीने शरण गेलेला आहे. मने वाचे क्रियेत तिन्ही बी त्याच्या बुद्धीने ग्राह्यत्व केलेलं आहे की मला जे प्राप्त करायचं ते आहे, माझं साध्य हे ईश्वर आहे. अशी ज्याची भावना होऊन जाते, असे पुरुष पुनरपी ह्या जन्म मरणाच्या चक्रामध्ये पडत नाही. ते मोक्षाला अधिकारी असतात, ते मोक्ष प्राप्त करत असतात. इति श्रीमद्भगवद्गीता उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे कर्म संन्यास योगो नाम पंचमोऽध्याय. श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. जिएंगे तो फिर मिलेंगे.